श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी, तुमच्या जन्माच्या वेळेस सटवाईने आखलेले हे 7 रहस्यमय वाक्य आता सत्यात उतरणार. भारतीय लोककथांमध्ये आणि ज्योतिष परंपरेत एक अदृश्य पण अत्यंत प्रभावशाली देवीचे वर्णन आहे, सटवाई देवी. असा विश्वास आहे की प्रत्येक बाळाचा जन्म होताना त्या बाळाच्या डोक्याजवळ अदृश्य स्वरूपात बसून सटवाई देवी त्याच्या संपूर्ण आयुष्याची गुप्त कथा लिहून ठेवते. ही कथा ना दगडावर असते ना कागदावर कोरलेली असते. ती ब्रह्मांडाच्या अदृश्य पानावर लिहिलेली असते, जिथे शाई म्हणून काळ वापरला जातो आणि लेखणी म्हणून नियती. वृश्चिक राशीचा जन्म होताना त्या पवित्र क्षणी सटवाई देवीने तुमच्यासाठी 7 विशेष वाक्य लिहिली होती. ही वाक्य फक्त भविष्याचा अंदाज नसून ती तुमच्या आत्म्याच्या प्रवासाची गूढ चावी आहे. तुमच्या जन्मावेळेच्या ग्रहस्थिती, शनीचा प्रभाव, मंगळाची ऊर्जा आणि केतूचं रहस्यमय सावट या सर्वांचा संगम त्या क्षणी झाला. त्यामुळे तुमची कथा इतर राशींपेक्षा वेगळी, तीव्र आणि भावनिक बनली. आजवर तुमच्या आयुष्यात काही घटना अशा घडल्या असतील ज्या तुम्हाला योगायोग वाटल्या असतील, पण त्या प्रत्यक्षात सटवाईच्या लेखणीतील वाक्यांच्या सावल्या होत्या. आणि आता तो ग्रहयोग आणि वेळेची ऊर्जा अशा बिंदूवर पोहोचली आहे जिथे ही 7ही वाक्य एकामागोमागून एक सत्यात उतरणार आहेत. ही वाक्य तुम्हाला कधी रडवतील, कधी हसवतील, तर कधी विचारांच्या गर्तेतही ढकलतील, तर कधी अभिमानाने छाती फुगवतील. पण एक गोष्ट नक्की, ही वाक्य तुमचं जीवन जसं आहे तसं ठेवणार नाहीत, ते बदलून टाकतील. नंबर 1, तू पडशील पण उभा राहण्याची ताकद तुझ्यातच असेल. सटवाईनं पहिलं वाक्य लिहितानाच वृश्चिक राशीला अपार मानसिक आणि भावनिक ताकद दिली आहे. तुम्हाला अडचणी येतील, कदाचित जुने विश्वासघातही आठवतील, पण त्या सर्वातून बाहेर पडण्याची शक्ती तुमच्या आत्म्यात जागी होईल. हे वर्ष तुम्हाला शिकवणार आहे की कोणतंही पतन कायमचं नसतं. नंबर 2, गुपित तुझ्या हातात आहे, पण त्याची किल्ली योग्य वेळीच उघडेल. वृश्चिक राशी ही स्वतःमध्ये गुपित सांभाळणारी रास आहे. तुमच्याकडे आयुष्य बदलून टाकण्याची संधीची माहिती असेल, पण त्याचा उपयोग करण्याचा क्षण अद्याप आला नाही. आता या अशा गोष्टी उघड होणार आहेत ज्या तुम्हाला शक्तिशाली आणि सुरक्षित बनवतील. हे गुपित एखाद्या नातेसंबंधाशी, व्यवसायाशी किंवा वारशाशीही संबंधित असू शकतं. नंबर 3, ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास आहे तोच तुझी परीक्षा घेईल. हे वाक्य तुमच्या जीवनातील भावनिक बाजूस स्पर्श करणार आहे. आता तुमचं मन दुखवणारं एखादं वळण येऊ शकतं, जिथे विश्वासू व्यक्ती अनपेक्षितपणे मागेल. ही वेळ तुम्हाला शिकवेल की भावनिक बळ हेच खरं कवच आहे. नंबर 4, तुझ्या हातात कुणाचं भाग्य बदलण्याची लेखणी आहे. सटवाईने वृश्चिक राशीला इतरांचं जीवन बदलण्याची ताकदही दिली आहे. एखाद्याला संधी देऊन, मार्गदर्शन करून किंवा एखाद्या निर्णयाने त्याचं संपूर्ण भविष्य घडवणार आहात. ही कृती तुम्हाला कर्मधर्माच्या चक्रात नवं पुण्य देऊन जाईल. नंबर 5, तुझ्या सावलीतही शत्रू घाबरून राहतील. वृश्चिक राशीचं तेज आणि धाक उच्चांकी असेल. तुमच्या विरुद्ध कट कारस्थान करणाऱ्यांना तुमच्या दृढ निश्चयासमोर टिकवणं अवघड जाईल. सटवाईने लिहिलेले हे वाक्य सांगतं, तुमचा आत्मविश्वासच तुमचं शस्त्र आहे. नंबर 6, जखमांमधून तुझा मोती जन्म घेईल. तुमच्या पूर्वीच्या संघर्षामधून मिळालेली शिकवण आता यशाचं बीज रोवणार आहे. आता आर्थिक नुकसान, प्रेमभंग किंवा व्यावसायिक अडथळे हे सर्व अनुभव एकत्र येऊन तुम्हाला मोठ्या संधी देणार आहेत. तुमच्या जखमा म्हणजेच तुमच्या ताकदीचं मूळ. नंबर 7, तुझं अंतिम गंतव्य ताऱ्याच्या पलीकडे आहे. हे वाक्य आध्यात्मिक अर्थाने खूप गूढ आहे. वृश्चिक राशीचं जीवन फक्त भौतिक यशासाठी नाही, तर आत्मिक उन्नतीसाठीही आहे. आध्यात्मिक घटना, प्रवास किंवा अनुभव येतील जे तुम्हाला ब्रह्मांडाच्या गूढ शक्तीशी जोडतील. हेच ते टप्पे असतील जिथे तुम्हाला जाणवेल तुमचं जीवन नियतीच्या खास योजनेचा भाग आहे. विशेष काळजी. वृश्चिक राशीने घ्यायच्या अनिवार्य खबरदाऱ्या म्हणजे सटवाईने आखलेल्या वाक्यांची सत्यता उलगडताना काही वेळा परिस्थिती तुमच्या भावनिक शक्तीची कसोटी घेईल. या काळात काही गोष्टीवर विशेष लक्ष दिलं तर अनेक संकटं टाळता येतील. नंबर 1, विश्वासाचा गैरवापर टाळा. ज्यांच्यावर जास्त विश्वास आहे तोच तुमची परीक्षा घेऊ शकतो. या वाक्यामुळे नात्यातील सावधगिरी गरजेची आहे. महत्त्वाच्या योजना, आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक गुपितं सर्वांशी शेअर करू नका. नवीन लोकांना जीवनात घेताना त्यांची पार्श्वभूमी तपासा. भावनिक उद्रेकावर नियंत्रण ठेवा. ग्रहस्थिती अशा काही क्षणांचा संकेत देते जिथे राग किंवा दुःख अनपेक्षित शब्द बाहेर काढू शकतात. नात्यामधील तणाव हाताळताना शांत संवाद आणि वेळेची थोडी विश्रांती घ्या. आरोग्याची दुहेरी काळजी घ्या. या काळामध्ये मानसिक थकवा आणि झोपेचं असंतुलन, संभवतः ध्यान, प्राणायाम आणि नैसर्गिक आहार पाळा.
रक्तदाब, पचन आणि डोळ्यांची तपासणी वेळोवेळी करा. नंबर 4. अनपेक्षित बदलांसाठी मानसिक तयारी ठेवा. अचानक ठिकाण बदल, नोकरीत रूपांतर किंवा नात्यात वळण या शक्यता वाढलेल्या आहेत. बदलाला विरोध न करता त्याला नव्या सुरुवातीची संधी म्हणून घ्या. शत्रूंना कमी लेखू नका. तुमचं तेज आणि धाक वाढेल, पण यामुळे गुप्त शत्रू सक्रिय होऊ शकतात. सोशल मीडियावर वाद, अनावश्यक पोस्ट किंवा व्यक्तिगत प्रतिक्रिया देणं टाळा. शुभ उपाय. या काळामध्ये सटवाईच्या आशीर्वादाला गती देणारे प्रयोग. सटवाईने लिहिलेलं नियतीचं पत्र बदलता येत नाही, पण त्याच्या अंमलबजावणीचा वेग, परिणाम आणि कठीण क्षणाची तीव्रता कमी करता येते. त्यासाठी हे उपाय प्रभावी ठरतील. गुरुवारचा पिवळा पुष्प अर्पण करा. दर गुरुवारी विष्णू मंदिरात पिवळ्या झेंडू किंवा कमळाचा हार अर्पण करा. हा उपाय तुमचं मानसिक संतुलन राखतो आणि अडथळे कमी करतो. मंगळवारचं लाल दान. लाल कापडात गूळ व मसूर बांधून मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना दान करा. हा उपाय शत्रूचा प्रभाव कमी करून आत्मविश्वास वाढवतो. ओम नमः शिवाय मंत्रजप. रोज सकाळी आणि संध्याकाळी 108 वेळा मंत्रजप करा. 7:30 नकारात्मकता कमी होऊन निर्णय क्षमता वाढते. अमावस्येला किंवा महत्त्वाच्या श्राद्ध काळात पितृतर्पण करा. पितृदोष कमी होऊन घरातील अडथळे, वारसासंबंधी प्रश्न सुटण्याची शक्यता वाढते. चंद्रदर्शन आणि शांतता साधना. पौर्णिमेच्या रात्री चंद्राला अर्घ्य देऊन 10 मिनिटं ध्यान करा. हा उपाय मनातील अस्थिरता दूर करून गुपित योग्य वेळी उलगडण्याची ऊर्जा देतं. काळ्या तिळाचं प्रवाहदान. शनिवारी नदीत किंवा पाण्यात काळ्या तिळाचा प्रवाह करा. हा उपाय अदृश्य शत्रूचा प्रभाव कमी करतो. वृश्चिक राशी. तुमचं जीवन कधीच सरळ रेषेत चालणारं नसतं. तुमच्या आत्म्यात जन्मापासूनच एक गूढ शक्ती रोवली गेली आहे, जी तुम्हाला संकटातून घडवते, वेदनेतून शिकवते आणि यशाच्या शिखरावर नेते. सटवाईने तुमच्या जन्माच्या क्षणी लिहिलेली ही 7 वाक्य फक्त भविष्यवाणी नाही, तर ती तुमच्या आत्म्याचा करार आहे, ज्यावर स्वाक्षरी तुम्ही जन्मापूर्वीच केली आहे. येणारा काळ हा करारावरील पान एक एक करून उलटवण्याचा आहे. काही वाक्य तुम्हाला कठीण प्रश्न विचारतील. तू खरंच तुझ्या ध्येयावर विश्वास ठेवतोस का? तर काही वाक्य तुम्हाला आकाश एवढं बळ देतील. तुझं तेज ताऱ्यापेक्षाही मोठं आहे. प्रत्येक वाक्य तुमच्या आतल्या वेगळ्या शक्तीला जागं करेल. संयम, आत्मविश्वास, क्षमा, गुप्तता आणि आत्मिक उन्नती हे लक्षात ठेवा. नियती ही फक्त दिशा दाखवते. प्रवास तुम्हालाच करावा लागतो. सटवाईने लिहिलेला मार्ग बदलू शकत नाही, पण त्या मार्गावर चालताना तुमची चालण्याची पद्धत, तुमचा आत्मविश्वास, तुमचा दृष्टिकोन हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. जेव्हा या 7 वाक्याचा शेवटचा अनुभव तुम्ही घेऊन उभे राहाल, तेव्हा तुम्हाला जाणवेल, माझं जीवन नियतीने आखलेलं असतं, पण मी त्या नियतीचा खरा शिल्पकार आहे. आणि त्या क्षणी तुम्ही फक्त वृश्चिक राशीचे प्रतिनिधी नसाल, तर एक योद्धा, एक ज्ञानी आणि एक आध्यात्मिक प्रवासी असाल, जो स्वतःच्या गूढ कथेला जिंकून पुढे निघाला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.